गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI. ECI मध्ये बेटा आज मी तुम्हाला काही दोन नवीन फॉर्म्युले सांगणार आहे. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बघितलंय, मल्टीफॅक्टर बघितलेला आहे. VL इज इक्वल टू VC असतो बेटा नेहमी. का? XL आणि XC ची किंमत रेझोनन्स मध्ये असली तर कशी असते? सेम. तर VL चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. इथे लावून लिहून दाखवतो. VL इज इक्वल टू किती असतो? I into the XL असतो. ठीक आहे. VC इज इक्वल टू किती असतो? I into the XC असतो. बट रेझोनन्स मध्ये XL इज इक्वल टू काय असतो? XC. जर दोघं सेम असतील तर दोघांचे फॉर्म्युले पण कसे येतील बेटा? सेम. VL इज इक्वल टू VC चे, राईट. पण VL इज इक्वल टू VC असताना जर मला VL आणि VC काढायची असतील तर माझ्यासाठी त्याच्याकडे फॉर्म्युला आहे क्वालिटी फॅक्टर इनटू द V. हा नवीन फंडा आहे बेटा. फंडा काय बेटा? क्वालिटी फॅक्टर इनटू द V. आणि अजून एक गणित आहे. अजून एक कधी आम्ही तुम्हाला डायनॅमिक इम्पिडन्स विचारतो. कुठला फंडा बेटा? डायनॅमिक इम्पिडन्स. तर त्यासाठी फॉर्म्युला L/RC. त्यासाठी फॉर्म्युला कुठला बेटा? L/RC. ओके. आता पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मधून सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल बेटा, कॉपी करून घ्यायचं. काय म्हणतोय बेटा सम ते बघा आता. ठीक आहे. सम कॉपी झाला असेल. आता मी सम स्टार्ट करतोय. ठीक आहे. काय म्हणतोय बेटा सम? अ किंवा एन AC सिरीज सर्किट हॅविंग रेजिस्टन्सची किंमत किती बेटा? 10 ओहम. अँड इंडक्टन्सची पण किंमत दिली आहे 0.2 हेनरी. त्याच्यानंतर अँड कॅपॅसिटन्सची किंमत 60 मायक्रो फॅरेड. कन्वर्जन किती बेटा? 60 × 10⁻⁻6 फॅरेड. पुढे कॅल्क्युलेट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. FR काढायचा आहे. करंट काढायचा आहे. त्याच्यानंतर पॉवर पण काढायची. पण कधी? सगळ्यात महत्त्वाचं ॲट रेझोनन्स. ॲट कधी काढायचं बेटा? सगळंच्या सगळं काढायचंय मला, पण कधी काढायचंय? रेझोनन्स. जेव्हा व्होल्टेजची किंमत किती बेटा? 200 व्होल्ट. जेव्हा व्होल्टेजची किंमत किती आहे? 200 व्होल्ट. आता ॲट रेझोनन्स म्हणतोय तो, मग सगळ्यात पहिले मी तर रेझोनन्सचे फंडे लिहून टाकेल. सगळ्यांना माहिती आहे, आपण फॉर्म्युल्यामध्ये पण लिहून घेतलंय. ॲट रेझोनन्स असेल तर फंडा कुठला येतो बेटा? ॲट रेझोनन्स XL इज इक्वल टू XC असतो आणि Z इज इक्वल टू काय असतो बेटा? R. मग ॲट रेझोनन्स पुन्हा XL इज इक्वल टू XC यायला पाहिजे आणि Z इज इक्वल टू काय असतं बेटा? R. मग इथे मला FR काढायचा आहे. पहिले ते बघू. हे मला बेसिकली आयच्या फॉर्म्युलेचेच यूज होईल बेटा. ठीक आहे. बरं, आता मग सगळ्यात पहिले रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे किती बेटा? 1/2 पाय अंडर रूट ऑफ L into the C which is equal to 1/2 पाय अंडर रूटच्या आतमध्ये इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतो L into the C. L ची किंमत किती बेटा? 0.2 into the C ची किंमत 60 into 10⁻⁻6. आता ना बेटा मी तुम्हाला डायरेक्ट करायचं सोडणार सांगणार, म्हणजे 1/2 पाय तसंच ठेवा. ठीक आहे. 1/2 पाय असंच ठेवा. त्याला गुणिले. आता हे डायरेक्ट कसं काढायचं कॅल्सीमध्ये? प्लीज घाई नाही करायची, नीट बघा. अंडर रूट टाकलं, ब्रॅकेट महत्वाची. तुम्ही हे चुकतात, ब्रॅकेट नाही टाकत तर गणित चुकेल बेटा. ठीक आहे. किती आहे? 0.2 × 60 × 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 3.46 × 10⁻⁻3. लिहून घ्या. 3.46 × 10⁻⁻3. ओके. मग आता FR काढायचं असेल तर वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये 1/2 किती आहे? 2 पाय into the 3.46 into the 10⁻⁻3 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 45.99. 45.99 नियरली इक्वल टू काय लिहितात बेटा? 46 हर्ट्ज. कशाची किंमत आली? रेझोनंट फ्रिक्वेन्सीची. कशाची किंमत आली बेटा? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. FR ची किंमत किती आली बेटा? 46 हर्ट्ज. ठीक आहे. ओके. रेझोनंट फ्रिक्वेन्सी भेटली. आता मला I काढायचं आहे. I साठी फॉर्म्युला I इज इक्वल टू सगळ्यांना माहिती V/Z आहे, बट रेझोनन्स आहे म्हणून I इज इक्वल टू किती बेटा? V/R. बिकॉज Z इज इक्वल टू R, राईट. Z इज इक्वल टू R असल्यामुळे काय? V/R. पुन्हा मग व्होल्टेज मला दिलेले आहे किती बेटा? 200. त्याला डिवाइडेड बाय रेजिस्टन्सची किंमत किती आहे? 10. मग I ची किंमत किती बेटा? 20. I ची किंमत किती बेटा? 20 एम्पियर. लगेच कॅल्क्युलेशन भेटून जातं. 0 0 कॅन्सल. I ची किंमत किती आली? 20.
पुढे मला काय काढायचंय पॉवर. पुढे मला काय काढायचंय पॉवर. पॉवर तर सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर इज इक्वल टू किती असतं v इंटू द आय इंटू द कॉस ऑफ फाय. बरं आता ना बेटा एक फंडा सांगतो. रेझोनन्स मध्ये असेल तर कॉस ऑफ फायची किंमत किती असते बेटा 1. शिकवलंय का का रेझोनन्स आपल्याला कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला माहिती आहे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो r अपॉन z. पण z इज इक्वल टू r म्हणजेच किती r अपॉन r म्हणजेच किती आलं बेटा 1. दोन कॅन्सल झाले. म्हणजे रेझोनन्स मध्ये असेल तर कॉस ऑफ फायची किंमत किती असते 1. फॉर रेझोनन्स इथे लिहिता येईल. फॉर रेझोनन्स cos of phi is equal to किती बेटा r upon z which is equal to r upon r which is equal to 1. मग पॉवरची किंमत पुन्हा v into the i फक्त. ठीक आहे किंवा डायरेक्ट किमती टाकून देता चालेल. व्होल्टेजची किंमत सांगितली मला 200 गुणिले करंट आताच काढलाय 20 इंटू किती बेटा 1 which is equal to पॉवरची किंमत किती 4000 काही वॅट. कुणाची किंमत झाली बेटा पॉवरची किंमत किती आली बेटा 4000 वॅट. कळालंय. ओके ठीक आहे. चल व्हिडिओ पॉज करून गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके गणित झालं असं बेटा. आता मी पुढचा सम स्टार्ट करतोय. पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. दिसून येईल बेटा. कॉपी करून घ्यायचं आहे. ओके इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसला असेल. कॉपी पण केला असेल. आता मी पुढचा सम स्टार्ट करतोय. काय म्हणतोय बेटा गणित. काय म्हणतोय बेटा सम ते बघा. An RLC circuit has a resistance of रेजिस्टन्सची किंमत किती आहे 1.5 ओहम. त्याच्यानंतर इंडक्टन्स L इज इक्वल टू किती आहे 0.2 हेनरी. कॅपॅसिटरची किंमत किती आहे 100 मायक्रोफॅरेड. कन्वर्शन किती बेटा 100 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. ओके पुढे कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी कधी करायची पण रेझोनन्सच्या वेळेस म्हणजे FR सांगितलंय. इफ द अप्लाइड व्होल्टेजची किंमत किती बेटा 230 ॲट दिस फ्रिक्वेन्सी म्हणजे काय जी वरती फ्रिक्वेन्सी म्हणजे वरच्या फ्रिक्वेन्सीसाठी म्हणजेच ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ॲट कुठली दिस फ्रिक्वेन्सी म्हणजेच कुठली फ्रिक्वेन्सी ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट. पुढे पुन्हा म्हणतोय ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट द आयची किंमत सांग. पुढे VL और VC म्हणजेच VL आणि VC ची किंमत सेम असते. आणि अजून एक काय विचारतोय क्वालिटी फॅक्टर. या 3 किमती मला काढायच्या. ओके सगळ्यात पहिले तर पुन्हा FR साठीचा फॉर्म्युला किती 1/2 पाय अंडर रूट ऑफ L इंटू द C विच इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूटच्या आतमध्ये L ब्रॅकेटमध्ये घेतो 0.2 इंटू द C. ची किंमत 100 इंटू द 10⁻⁻6. ओके पुन्हा मग FR विच इज इक्वल टू 1 इथे 2 पाय जसंच्या तसं इंटू आधी याची किंमत सांगा. याची किंमत कॅल्क्युलेट करायला पुन्हा अंडर रूट टाका ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.2 इंटू 100 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा 4.47 इंटू 10⁻⁻3 इंटू 10⁻⁻3. ओके मग आता पुन्हा FR ची किंमत FR इज इक्वल टू काय बेटा 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 पाय इंटू 4.47 इंटू 10⁻⁻3 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा 35.60 काय इथे हर्ट्झ. ही कुठली फ्रिक्वेन्सी झाली बेटा रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी झाली. कुठली फ्रिक्वेन्सी आली रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी आली. ओके पुढे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी भेटली मला. पुढे आय काढायचा आहे राईट. पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू किती असतो V अपॉन Z लिहून घेऊ. पण Z इज इक्वल टू आर ॲट रेझोनन्स म्हटलं ते लिहून घेऊ ॲट रेझोनन्स काय होईल बेटा Z इज इक्वल टू आर देअरफॉर आय इज इक्वल टू काय फॉर्म्युला V अपॉन आर. मग व्होल्टेजची किंमत सांगितली मला 230 त्याला डिवाइडेड बाय रेजिस्टन्स 1.5 करंटची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 230 भागिले 1.5 किती आलं बेटा
153.33 153.33 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत झाली? करंटची. कोणाची किंमत झाली बेटा? करंट पण भेटला. पुढे काय काढायचं? VLPC. VLPC साठी मला Q लागतो. Q आहे का माझ्याकडे? नाही. आणि Q च्या मागे लागा. मग Q इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? 1/R अंडर रूटच्या आतमध्ये L/C विच इज इक्वल टू 1/R. R ची किंमत किती बेटा? 1.5. त्याला डिवायडेड बाय अंडर रूटच्या आतमध्ये L ची किंमत किती आहे? 0.2. एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय C ची किंमत 100 इंटू 10⁻⁻6. चल आता ना बेटा अजिबात घाई नाही करायची. आधी 1 डिवायडेड बाय 1.5 करूया. 1 डिवायडेड बाय 1.5 किती आलं? 0.6666 4 वेळेस लिहून टाकतो इंटू. आता ना बेटा पुन्हा अंडर रूट पण जसाच्या तसा ठेवा आणि फक्त याला डिवाइड करा. 0.2 एका ब्रॅकेट वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये 0.2 एका ब्रॅकेटमध्ये घेतलं त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा किती 100 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? अंडर रूट ऑफ 2000. आता डायरेक्ट सोडू शकाल. Q इज इक्वल टू आता टाका कॅल्सीमध्ये 0.66666 इंटू अंडर रूटच्या आतमध्ये पुन्हा ब्रॅकेटमध्ये टाका नाही टाकलं तरी चालेल 2000 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 29.81. क्वालिटी फॅक्टर आहे. फॅक्टर युनिट नसतं. आधीच बोललो बेटा. ठीक आहे. फॅक्टरला युनिट नसतं. 29.81. आता पुढे काय करायचंय मला? VL किंवा VC. मग VL इज इक्वल टू VC इज इक्वल टू काय फॉर्म्युला बेटा? Q इंटू द V. Q ची किंमत 29.81 इंटू द व्होल्टेज. व्होल्टेजची किंमत किती बेटा? 230. ओके. VL इज इक्वल टू VC इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा. 29.81 इंटू 230 किती आलं बेटा? 6856.3 काय इथे व्होल्टमध्ये. ठीक आहे. तुम्ही त्याला ENG दाबून पण काढू शकताय. काही वांधा नाही. ठीक आहे. की त्याला 6856.3 व्होल्ट. कळालं बेटा? चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित लिहून घ्यायचं आहे. ओके. आता पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा. पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणतोय बेटा ते बघा. अ सर्किट कन्सिस्टिंग ऑफ अ कॉइल ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत किती म्हणतोय बेटा? 12 ओहम. पुढे इंडक्टन्स 0.15 हेनरी. ओके. विथ अ कॅपॅसिटरची किंमत 12 मायक्रोफॅरेड विच इज इक्वल टू 12 into 10⁻⁻6 Farad. पुढे इज कनेक्टेड टू अ व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय विच हॅज अ कॉन्स्टंट व्होल्टेज. व्होल्टेजची किंमत दिलेली आहे 240 व्होल्ट. ठीक आहे. कॅल्क्युलेट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजेच FR ची फ्रिक्वेन्सी सांगितली आहे. अँड करंट थ्रू द सर्किट ॲट रेझोनन्स म्हणतो बेटा तो. राईट. ॲट रेझोनन्स आहे. इथंच लिहून घेतो. XL इज इक्वल टू XC असेल. Z इज इक्वल टू R असेल. आणि कॉस ऑफ फाय पण लिहून टाकतो वाटलं तर. कॉस ऑफ फायची किंमत किती आहे? 1 आहे. असं लिहून घेतलं तरी चालेल बेटा. प्रत्येक सममध्ये मागचे जे सम सोडवले ना त्या फंड्यावर जिथे ते रेझोनन्स आले तिथे ते असं लिहून टाका. म्हणजे मग युजफुल होतं. पुढे गणितामध्ये यूज होऊन जातं. आता पुन्हा मला FR काढायचा आहे. पुन्हा FR साठी माझ्याकडे फॉर्म्युला FR इज इक्वल टू 1/2π अंडर रूट ऑफ L इंटू द C विच इज इक्वल टू 1/2π अंडर रूट ऑफ L ची किंमत 0.15 इंटू C ची किंमत 12 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. FR इज इक्वल टू पुन्हा 1 डिवायडेड बाय 2π इंटू आधी याची किंमत काढा. चलो किती बेटा? अंडर रूट टाकलं ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.15 इंटू 12 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. अंडर रूट टाकलं. सगळं टाकलं व्यवस्थित.
किती आलं बेटा 1.34 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ पुन्हा आता वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये 1 डिवायडेड बाय 2 पाय इंटू 1.34 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट किती आलं 118.77 काय लिहिते हर्ट्झ ही कोणाची किंमत आली बेटा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किती आलं 118.77 काय आलं हर्ट्झ पुढे मला आय विचारतोय आय साठी आय इज इक्वल किती बेटा V/Z म्हणजेच आय इज इक्वल किती V/R का Z इज इक्वल टू आर आता काय तिथे लिहायची गरज नाही माहिती आहे व्होल्टेजची किंमत किती सांगितली मला 240 त्याला डिवायडेड बाय रेझिस्टन्सची किंमत 12 म्हणजेच 12×24 येते बेटा 20 एम्पियर राईट कॅल्क्युलेशन्स करून बघा तुम्हाला करंटची किंमत किती भेटेल बेटा 20 एम्पियर कळालंय ओके फाईन पुन्हा व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं समजून घ्यायचं आहे आता आज आपल्याकडे 3 सम झाले ठीक आहे एक गणित तुम्हाला होमवर्कला देईल आणि आता इथे माझा टोटल चॅप्टर संपला आहे ठीक आहे इथे माझा ECIचा सेकंड चॅप्टर संपतोय बेटा ECIचा माझा आता सेकंड चॅप्टर संपतोय उद्यापासून माझा पुढचा चॅप्टर चालू हा चॅप्टर कुठला होता बेटा सिंगल फेज AC सिरीज सर्किट आता पुढचा चॅप्टर माझा चालू होईल सिंगल फेज AC पॅरलल सर्किट आता पुढचा चॅप्टर कुठला असेल बेटा सिंगल फेज AC पॅरलल सर्किट समजलं बेटा ठीक आहे तो कन्सेप्ट मी पुढच्या सेशन पासून घेईल बेटा ओके बच्चा दॅट्स ऑल बाकीचं उद्या थँक्यू गुड डे